नमस्कार आणि नमस्कार सर्वांना, मी मेघा चतुर्वेदी। आज मी तुमच्या काही शंका आणि दुविधा दूर करण्यासाठी आली आहे। कारण लोकांमध्ये सोरियासिस बद्दल अनेक मिथक आहेत किंवा अनेक म्हणी आहेत किंवा ते लोकांच्या ऐकण्यात येतात आणि ते सोरियासिस बद्दल चुकीचे समजून घेतात आणि त्याचे उपचार योग्य प्रकारे घेऊ शकत नाहीत। बरं, आज आपण त्या सगळ्या मिथकांना, दुविधांना आणि त्या सगळ्या गोष्टींना उत्तर देण्यासाठी आलो आहोत, जे आपल्याला सोरियासिस बद्दल गोंधळून टाकत आहेत आणि सोरियासिस पासून मुक्त होण्यापासून रोखत आहेत। तर सर्वात मोठा गैरसमज असा आहे की सोरियासिस केवळ त्वचेवरच परिणाम करतो। त्याचा टार्गेटेड ऑर्गन त्वचा असला तरी त्याचा परिणाम फक्त त्वचेवर होतो हे खरे नाही। जेव्हा सोरियासिस खोलवर बसलेला आणि दीर्घकाळ असतो तेव्हा तो आपल्या सांध्यावरही परिणाम करू लागतो। आपण अनेक रुग्ण पाहिले असतील ज्यांचे हात आणि पाय विकृत होतात आणि त्यांच्या सोरियासिस सांधेदुखीपर्यंत पोहोचतो। त्वचा ही त्याचे पहिले लक्ष असते, पण हळूहळू जर तुम्ही त्याचे उपचार योग्य प्रकारे घेत नसाल आणि तो वाढत असेल, त्यामुळे काही वर्षांनंतर तो सांध्यापर्यंत पोहोचतो आणि सोरियासिसचे रूपांतर होते। दुसरा गैरसमज असा आहे की सोरियासिस फक्त प्रौढांमध्ये किंवा 20 वर्षांनंतरच होतो। तसे अजिबात नाही। माझ्याकडे 2 वर्षांचे, 6 महिन्याचे, 1 वर्षाचे, 5 वर्षांचे, 7 वर्षांचे असे रुग्ण आहेत, ज्यांना मी उपचार करत आहे आणि ज्यांना मी सोरियासिस मुक्त केले आहे। सोरियासिस केवळ प्रौढांमध्येच नाही तर मुलांमध्येही आढळू शकतो। हे कोणत्याही वयात आढळू शकते, ते 60 वर्षांच्या वर असो किंवा 10 वर्षांच्या खाली असो। म्हणून सोरियासिस कोणत्याही वयात कोणालाही प्रभावित करू शकतो। तर हा गैरसमज आपल्या मनातून काढून टाका। तिसरे, सोरियासिस हे केवळ त्वचेवरील खाज सारखे आहे, हे खूप मोठे मिथक आहे। जर ती फक्त त्वचेवरील पुरळ असती तर ती सोरियासिस नसती, तर ती डर्मेटायटिस असती। हे पूर्णपणे चुकीचे आहे। सोरियासिस ही एक ऑटोइम्यून क्रॉनिक त्वचा रोग आहे, जिथे आपल्या त्वचेच्या पेशींमध्ये जळजळ होते आणि मृत त्वचा इतकी प्रमाणात वाढते की ती सतत सळसळत राहते। तर हे केवळ त्वचेवर पुरळ नाही। पुढे सोरियासिस होत असेल तर काहीही खा, हा मोठा समज आहे। तुम्ही मांसाहारी अन्न खाल्लं, प्राणी प्रथिने खाल्लं तरी तुमच्या सोरियासिस होणार नाही, जे बहुतांश ॲलोपॅथी डॉक्टरही सांगतात। आहारावर कोणतेही निर्बंध घातले जात नाहीत, मात्र हे निरर्थक आहे। प्राणी प्रथिने घेतल्याने रुग्ण बरा झाल्याचे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेले नाही। सोरियासिस काही काळासाठी बरं होऊ शकतं, परंतु जर आपण प्राण्यांच्या प्रोटीनची वारंवारता वाढवत असाल आणि खाणे आणि सेवन करत राहिलात तर सोरियासिस कधीतरी आपल्याला ट्रिगर करेल आणि ते पुनरावृत्ती होऊ शकते। पुढे, ही एक मोठी गैरसमज आहे की सोरियासिसवर आहाराचा कोणताही प्रभाव पडत नाही। माझ्याकडे असे रुग्ण येतात जे सांगतात की आम्ही आतापर्यंत ॲलोपॅथिक उपचार घेत होतो, कोणत्याही डॉक्टरांनी मला आहारपथ्य पाळायला सांगितलं नाही। सोरियासिसमध्ये आहाराची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे। सोरियासिस बरा करण्यात औषधांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे जितकी सोरियासिस पुन्हा येऊ नये यासाठी आहाराची भूमिका आहे। आणि उपचारादरम्यान बाहेर पडणाऱ्या लहान बियांपासून बचाव करण्यात सुद्धा मदत होते। कारण जर तुम्ही हेल्दी डाएट घेत नाही तर तुम्ही सोरियासिसपासून कधीच मुक्त होऊ शकणार नाही। कधीकधी हे पुन्हा सक्रिय होईल किंवा आपल्या शरीरावर पुन्हा दिसून येईल। उदाहरणार्थ, मी आता पूर्णपणे सामान्य दिसत आहे, पण जर मीही दररोज किंवा वारंवार अनहेल्दी फूड खाऊ लागले किंवा अशा गोष्टी घेऊ लागले ज्यामुळे माझे आतडे खराब होतील, त्वचेचे विकार होतील आणि इतर आजार लागतील, तर मलाही काही आजार होऊ शकतात। आणि जेव्हा आपल्याला सोरियासिस होतो तेव्हा आपण आधीच एका ऑटोइम्यून डिसीजने ग्रस्त रुग्ण आहात। या प्रकरणात आपण असे काहीही खाऊ शकत नाही जे आपल्या प्रतिरक्षा प्रणालीला उत्तेजित करते आणि आपल्या सोरियासिसची पुनरावृत्ती होते। म्हणून लोकांसाठी आहाराचे पालन करणे हे पूजा करण्याइतकेच महत्त्वाचे आहे। पुढे, सोरियासिसमध्ये हा एक खूप मोठा गैरसमज आहे की जर तुम्हाला सोरियासिस असेल तर तुम्ही व्यायाम करू शकत नाही, जॉगिंग करू शकत नाही, फक्त बसून राहावे लागते। नाही, सोरियासिसमध्ये आपण जितका व्यायाम करू शकता तितका करा। जर तुमची लक्षणे कम्फर्ट पातळीवर असतील तर तुम्ही व्यायाम करू शकता। वेदना नसेल तर व्यायाम करा। जर तुम्हाला सामान्यतः घाम येणे आणि खाज सुटण्याचा त्रास होत असेल तरीही तुम्ही व्यायाम करू शकता। कारण तुम्ही जितका व्यायाम कराल तितकं तुमच्या मनात शांततेची भावना निर्माण होईल। तुम्ही जास्त विचार करणार नाही। एक सकारात्मक, आनंदी हार्मोन सोडले जाईल जे आपल्याला आपल्या आजारासाठी आणि उपचारांसाठी सकारात्मक बनवेल आणि तुमची मेटाबॉलिझम वाढेल, ज्यामुळे तुमची गुड सिस्टम निरोगी राहील। त्यामुळे जेव्हा ही सर्व गोष्टी एकत्रित येऊन सोरियासिस बरं करतात तेव्हा सोरियासिसच्या बरं होण्याचा वेग वाढेल। पुढे, हा एक खूप मोठा मिथक आहे की जर माझ्या कुटुंबात सोरियासिस नाही तर मला सोरियासिस का होत नाही, कारण माझ्या पालकांना सोरियासिस नाही। बरं, जर तुम्हाला सोरियासिस आहे तर तुमच्या आईवडिलांना सोरियासिस असणं आवश्यक नाही। आपल्याला इतर कोणताही ऑटोइम्यून डिसऑर्डर होऊ शकतो किंवा 3 पिढ्यांनंतरही आपल्याला कोणताही ऑटोइम्यून डिसऑर्डर होऊ शकतो आणि तो सोरियासिस असो किंवा इतर कोणताही ऑटोइम्यून डिसीज। जर हे तुमच्या 3 पिढ्यांमध्ये असेल तर तुम्ही ते पाहू शकता। आणि जरी ते पिढ्यांमध्ये किंवा पहिल्या डिग्रीच्या नातेवाईकात दिसत नसले तरीही आपल्या जीन आपल्या पिढीत म्युटेट होऊ शकतात
आणि आपण सोरायसिस पाहू शकता. त्यामुळे इतिहास महत्त्वाचा आहे. असे होते की आपल्याला बहुतेक रुग्णांमध्ये ऑटोइम्यून रोगाचा इतिहास मिळतो. पण जर तुम्हाला ते इतिहास मिळत नसेल तरीही तुम्हाला सोरियासिस होऊ शकतो असं नाही. कारण तुमच्या पिढ्या स्पष्ट असला तरी जर तुमची लाईफस्टाईल खूप अनहेल्दी असेल आणि तुम्ही खूप तणावपूर्ण जीवन जगत असाल आणि तुमची प्रतिकारशक्ती बाधित होत आहे, ती उत्तेजित होत आहे, तर तुम्हाला सुद्धा सोरायसिस होऊ शकतो. जर आपला जीन सकारात्मक असेल, HLA-B27 जीन सकारात्मक आहे आणि तो उत्परिवर्तित झाला आहे, मग सोरायसिस देखील आपल्या पिढ्यामध्ये आपल्याकडून सुरू होऊ शकतो. पुढे सोरायसिस केवळ नैसर्गिक उपचारांनी बरा होतो ही एक खूप मोठी गैरसमज आहे. नाही, आपण नैसर्गिक उपचार वापरू शकता. एक म्हणजे आपल्या लक्षणांना आराम देण्यासाठी, अस्वस्थता बरी करण्यासाठी, आपल्या चिडचिड कमी करण्यासाठी, त्वचा मऊ करण्यासाठी. आणि जर तुम्हाला सोरायसिसपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवायची असेल किंवा तुम्हाला ते पुन्हा पाहायचे नसेल, तर त्यासाठी योग्य उपचार आणि जीवनशैलीत सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच आपण आपल्या सोरियासिसपासून कायमची मुक्त होऊ शकाल. शेवटी रुग्णामध्ये हा एक खूप मोठा मिथक आहे की सोरायसिस स्वतःच संपेल. तसे होत नाही. कालांतराने आजाराची प्रगती होते. खूप कमी लोक असतात किंवा खूप कमी आजार असतात जे आपण मागे जाताना पाहतो. परंतु बऱ्याचदा रोग, विशेषतः दाहक रोग जसे की सोरायसिस, तो प्रगती करत राहतो आणि आपला सोरायसिस स्वतःच संपणार नाही. तुम्हाला तुमचे आहार, जीवनशैली सुधारणा कराव्या लागतील किंवा तुम्हाला अशी उपचार पद्धत अवलंबावी लागेल ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती ओळखेल की हे तुमचे शरीर आहे. त्यावर हल्ला करू नका, त्याच्या बाजूने काम करा आणि फक्त तेव्हाच तुम्ही तुमच्या सोरियासिसला पराभूत करू शकाल. आणि जर आपण त्याला पराभूत करण्यात असमर्थ असाल किंवा जर आपल्याला काहीतरी शोधण्यात कठीण जाणवत असेल किंवा आपल्याला प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल, तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. टिप्पणी करा, कॉल करून माझ्या टीमशी बोला किंवा मला भेटायला या आणि आपल्या सोरायसिसला कायमचा अंत करा. धन्यवाद आणि काळजी घ्या.